मास्टर तुमच्या भावाला डायरेक्ट गुलाबाचंच फुल दिलं ना भाऊ. कोण दिलं त्याला सांगतो तुम्हाला पुढे. त्यासाठी पुरा ब्लॉग पहा. काय म्हणता मग पोट्टी हो जय महाराष्ट्र. तुम्हाला तर माहिती तुमच्या भावानं स्विमिंग क्लास लावला होता. कधी जाऊन तर जागच्या जागेवर बुशक्या मारत जाऊन आता तर कुठून बी कुठे मारायला भेट नाही. हे कसं काय झालं? कारण की आपण लावलाय मास्टर पॉवर स्विमिंग क्लब, जे की आपल्या अकोल्यातलं सर्वात मोठं स्विमिंग क्लब आहे. मला या 3 सरने शिकवलं. आता मी कुठून बी कुदी मारतो आणि कशी पण कुदी मारतो. हे दररोज ट्रेनिंग देतात. आता तर तुमचा भाऊ एवढा स्विमिंग पूल मध्ये चंगल करत राहतो आम्ही की काय सांगू तुम्हाला. एकामेकाला खांद्यावर घेत राहतो, एकामेकाला स्पियर देतो पाण्यात. एवढ्या खतरनाक याले करतो. असेच ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या भावाला पण फॉलो करून घ्या. झालं असं मग आता आपली प्रेमाची पब्लिक भेटली बाहेर निघल्यावर व्हिडिओ काढला, घरी आलो, आयटीएस तयार करून आयटीआत आलो. आयटीआत आल्याच्या नंतर आपली प्रेमाची पब्लिक भेटली, यायचा व्हिडिओ काढून घेतला. मग त्यातून सीधे चालला आपण आपल्या क्लासच्या अंदर येऊन मग जरासं प्रॅक्टिकल केलं. मग त्याच्यानंतर आपलं वाय होता तर मग जरा रिव्हिजन करून घेतलं. मग आता आपल्याला करायचं होतं मोबाईल बंद करतो. जर तुम्ही युट्यूबवर पाहत असताल तर ब्लॉग सबस्क्राईब पण करून घ्या बरं. बायो मध्ये लिंक दिला. जर बायो मध्ये जाणं जिवार येत असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये पण लिंक दिलाय. मग मास्टर की आपला एखाद्या घंट्याने वायवा झाला. सुबोधची भेट घेतली कारण की आज होता आपला आयटीआयचा लास्ट दिवस. आता भेटू म्हणलं डायरेक्ट पेपरच्या दिवशी. मग जर आपल्याला म्हणतात बोलायला तर येईन तरी भाऊ तुमचा भाऊ आयटीआयत. मग खाली आलो, गणेश डॉन भेटले. गणेश डॉनला डायरेक्ट फुलच दिलं. म्हणत आपली लास्ट भेट आहे. आता काय माहित कधी भेट होईल. पण कोणाकोणाचा आयटीआय संपलं सांगा बरं कमेंट मध्ये. जर तुमचा भाऊ एवढी तब्येत खराब असून तुमचा भाऊ तुमच्यासाठी ब्लॉग टाकू राहिले, त्याच्यात बी तुम्ही सबस्क्राईब आणि फॉलो नाही करू राहिले, काय फायदा. मग जाऊ द्या तिकडे. आता भेटू मग आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तत्पर्यंत # जय महाराष्ट्र.